पंचगंगा नदी प्रदूषण करण्याचा कोणाचाही जाणून बुजून उद्देश नाही। कोणीही प्रदूषणाचं समर्थन करत नाही। सध्या सीईटीपी प्रकल्पातून प्रक्रिया केलेलं पाणी देण्यासाठी 107 एकर शेती उपलब्ध आहे। हे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे इचलकरंजीतील प्रोसेस सुरू करण्यात अडचण नाही असं प्रशासनानं मान्य केलंय। प्रदूषणाच्या मुद्द्यावर केवळ इचलकरंजीला लक्ष करून चालणार नाही आणि इचलकरंजीचं पाणी रोखण्याची भाषाही सहन करणार नाही असा इशारा आमदार राहुल आवाडे यांनी दिला। प्रांत कार्यालयात झालेल्या प्रोसेसधारकांच्या बैठकीत ते बोलत होते। इचलकरंजीतील प्रोसेसचं दूषित पाणी नदीत मिसळल्यानं नदी प्रदूषण वाढत असल्याचा आरोप करत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यात आंदोलन सुरू आहे। त्यामुळे इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आलेत। वास्तविक वस्त्रोद्योग हा अनेक घटक व्यवसायांवर अवलंबून असलेला उद्योग आहे। त्यामुळे प्रोसेस सुरू करण्याच्या मागणीसाठी आज इचलकरंजीतील प्रोसेसधारक आणि कामगार प्रांत कार्यालयासमोर जमले होते। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। सीईटीपी प्रकल्पातून प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला देण्यासाठी सध्या 107 एकर जमीन उपलब्ध आहे। हे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे प्रोसेस उद्योग बंद करण्याचा कोणालाही अधिकार नाही। आंदोलकांच्या दबावातून प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रोसेस उद्योगावर कारवाई करत असल्याच्या कारणावरून क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांना उद्योजकांनी धारेवर धरलं। अखेर प्रांताधिकारी शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही असं सांगत चांगलेच खडेबोल सुनावले। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सीईटीपीतील पाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीची पाहणी करावी आणि दुसरीकडे प्रोसेस सुरू करावेत अशा प्रांताधिकाऱ्यांनी सूचना दिल्या।